मोहक घर कुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. माझं ऐकशील? आता लगेचच घरी जा. शांतपणे समजव त्यांना. राग शांत झाला ना की ऐकतील ते तुझं. मी घरी जाणार नाहीये. वेडी आहेस का तू? अगं घरी जाणार नाही तर कुठे जाणार? तू आता सरळ घरी जा. अप्पांना गाठ. तीच अशी एक व्यक्ती आहे जी तुला या क्षणी मदत करू शकेल. हे बघ, असं रडत बसून प्रॉब्लेम सुटणार नाही आहेत. ऐक माझं. त्या घरात येऊ नको म्हणालेत ते. अगं मग बाहेर भेट ना. आणि ए वेडाबाई, ते घर काय म्हणतेस? माझं घर म्हण. अगं तुझंही घर आहे ना ते. थोडं विषयांतर करतो असं वाटेल तुला, पण ऐक, आम्ही पुरुष ना थोडे स्वार्थीच असतो. जबाबदारी आली की आपलं घर म्हणतो. आणि ही अशी भांडायची वेळ आली ना की माझं घर, माझी माणसं. तू या समस्त पुरुष वर्गाला मनातल्या मनात एक सणसणीत शिवी हसड. घरी जा. अप्पांना भेट. पुरुष म्हणावं ना तर ते अप्पासारख्या व्यक्ती. पुरुष म्हणून डंका न पिटता पौरुषत्व दाखवतात. अगं विचार कसला करतेस? विचार तिथे जाऊन कर. जा जा लवकर घरी जा. ए, काय झालं? यू ओके?
श्री दादा. हाय. दादा कोण आहे ही? मी जुलियाना. जुलियाना. नाईस नेम. सो काय मग पुढे? तुझ्या मनात जे आहे ते मला कळतंय, पण तसं काही नाहीये. ही जुलियाना माझी सेक्रेटरी, फक्त सेक्रेटरीच. मी याच्याशी इतकी प्रामाणिक राहते, याच्या वेळोवेळी उपयोगी पडते, आणि हा माझा असा अपमान करतो. फक्त सेक्रेटरी. ठीक आहे, मग आता फक्त सेक्रेटरीच राहते. बघस तू, तुला आता कशी नाचवते ते बघस तू. श्री, प्लीज तू हे घरी कोणाला सांगू नकोस. अरे काय सांगू नकोस? मी आणि ही अशी हे म्हणजे आम्ही अरे 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 दादा किती गोंधळलायस हा? आणि तुला खरं सांगू का, माझ्या असं काही डोक्यातही नव्हतं. तुमच्यात काही नाहीये ना, सो सो चिल. हा, आणि खरं सांगू, हे तुझ्या या सगळ्या एवढ्या एक्सप्लेनेशनची काहीच गरज नव्हती. नाही म्हणजे ही आणि मी आता आम्ही असे धरून उभे होतो ना, आणि नेमकं तू पाहिलंस. असं कोणी पाहिलं तर गैरसमज होणारच ना. अरे हो हो हो, किती समजवणार आहेस. ठीक आहे, कळलं मला एकदा सांगितल्यावर. माझ्या डोक्यात असा कुठलाही विचार नव्हता. अरे आणि असं जाताना तू जस्ट समोर दिसलास म्हणून मी थांबलो, बाकी काही नाही. हे पण मला मजा आली. तुझा हा हा असा सगळा गोंधळ बघून आहे ना, मला खूप मजा आली. वा, मजा आली म्हणे. तू कुठे चाललायस? आम्ही मूव्हीला चाललोय. ओ मूव्ही. नाही, आय नो की माझा आता ऑफिस टाइम आहे, पण ऍक्च्युली ऑफिसमध्ये तसं काही कामही नव्हतं, आणि आम्हाला थोडा कंटाळाही आला होता, म्हणून म्हटलं बाहेर जावं एखाद्या मूव्हीला वगैरे. हे बघ, तू आता परत एक्सप्लेनेशन द्यायला लागलायस. ओके, बरं मी तुला घरी सोडू का? अरे कशाला, मी जाईन ना घरी. तुम्ही तर मूव्ही बघायला चाललायत ना. अँड जुलियाना, सॉरी, आपली फारशी ओळख नाही. इट्स ओके. मीच माझ्याबद्दल नीट नाही सांगितलं. परत भेटूस ना, तेव्हा बोलू भरपूर. ओके, बाय बाय. ओके, बाय. बाय.
कामिनी ताई, काय हो कधी आलात तुम्ही? आणि हे काय रडून का म्हणून राहिलात? बघा तुमची आई रडून राहिली. मामा मामा काय झालंय? आऊची तब्येत ठीक नाहीये का? आवश्यक चिंता नका करू, आधी त्या का रडतायत ते विचारा. मामा काय झालंय सांगशील का? अरे कुठे काय, काही नाही, डोळ्यात कचरा गेलाय जरा आणि यांना वाटलं मी रडती. मी इतकी खुळी आहे का? का खुळी समजलात तुम्ही मला? डोळ्यात कचरा गेलाय म्हणे. माझ्या समोर सांगायचं नाही ते बोला ना. उगाच आपल्या कचऱ्याचा बहाणा करता. मामा पण तू इथे का बसलीस? चल आज जाऊ आपण. आत नको. का? घर पुसून एकदम चकचकीत केलंय. डोळ्यात कचरा बी जाणार नाही, पाहायला बी कचरा लागणार नाही. चला आत चला. तू तुझ्या कामाला जा बघू. जाते जाते. मला बी काम मोप पडली. म्हणजे असं काही घडले की ज्यानं तुमच्या डोळ्यात पाणी येतंय. पण माझ्यासमोर सांगायचं नाही, आहे का नाही? नलू मावशी जाते जाते मी. काय झालंय? मामा काय झालं सांगशील का? शांतपणे सांग. अरे वाटेल तसं बोलले मला. म्हणाले घरात येऊ नकोस. हवासारखं मान तरी मी सुहासला. माझ्या मनात त्यातलं काही पण नाहीये. अरे नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण ऑफिस मध्ये काम करत बसलो होतो. एका पावतीची झेरॉक्स हवी होती म्हणून माधव झेरॉक्स आणायला म्हणून गेला. मी आणि सुहास दोघच जण ऑफिस मध्ये होतो. चहा थंड झाला होता. मी त्याला म्हटलं मी तुला गरम करून देते म्हणून मी त्याच्या हातातनं चहाचा कप घ्यायला गेले तो चहा सांडला त्याच्या शर्टवर. त्याचं शर्ट धुवायला म्हणून मी बाथरूम मध्ये गेले तेवढ्यात हे आले. त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक.
वाटेल तसं बोलले रे मला. आणि हे बायको हवी यांना घरात काम करायला. नलू मावशी, यांची कुळं वाढवायला. अहो तुम्ही मला ठाव आहे, चोरून ऐकणं सवय वाईट, पण नाही राहिलं म्हणून ऐकलं, कारण तुम्ही माझ्या समोर बोलणार नव्हत्या म्हणून. नलू मावशी, अहो मला वरडण्यापेक्षा यांच्याकडे बघा आधी. तुम्ही काय बघणार म्हणा? बेकड आहात बेकड. अरे स्वतःच घरदार सोडून, आई बाप सोडून इथं यायचं, रक्ताचं पाणी करायचं, ते काय उगाचच? असं कोणी जा म्हणल्यावर जायचं काय? केलेत ना कष्ट, केलं ना इथं रक्ताचं पाणी. जा जाऊन त्यांना आत म्हणा, माझ्यात काही खोट दिसली असेल तर ती माझ्यात नाही, तुमच्या डोळ्यात आहे. जा आत जाऊन ठणकावून सांगा की कोणाला घाबरता. मम्मा, नलू मावशी बरोबर बोलते. चल आपण आज जाऊन बोलूया. आऊ आजारी आहे रे. बस माझ्यामुळे त्यांना त्रास नको. आणि मम्मा, तूच म्हणतेस ना, गैरसमज कोणाचाही होऊ शकतो. तसं पप्पांचंही झालं असेल. पण मला सांग, आपण आपलं मतच मांडलं नाही तर गैरसमज दूर कसा होणार? चल आज जाऊया. चल. नको रे. मग तू अशी बाहेर बसूनच राहणारस का? आणि मला सांग, अशी कधीपर्यंत अशी बसून राहणारस? आणि तुला काय वाटतं मम्मा, आऊ अप्पांना हे सगळं कळणार नाही का? माझ्यात नाहीये रे एवढं बळ. मम्मा, नको. मम्मा, मम्मा प्लीज. तुम्ही हा नाही असंच करीत बसा. पण माझ्याकडे एक चांगला उपाय आहे. मी करते आज जाऊन काय. नलू मावशी, मर्म बंधातली ठेवही. काय करायला निघालात तुम्ही? तिकडे आज जाऊन पप्पांशी भांडणार आहात तुम्ही? तुमची हिम्मत तरी कशी झाली हो असं वागायची? हे बघा, तुम्ही तुमचं फक्त कामाकडे लक्ष द्या. बाकीच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायची गरज नाहीये. हा तोर आज जाऊन दाखवायचा. नोकर माणसासमोर ही जी बोट करतात ना, ती आज जाऊन त्यांच्या समोर करायची. का सचिंद्र, मी कधी म्हणले की मी तुमच्या पप्पाशी जाऊन भांडणार म्हणून?
म्या म्हणले मी आज जाऊन माझी पथारी टाकते, म्हणजे 1 तासभर छान डुलकी काढली की कसं फ्रेश वाटत. नंतर आहेच आपली धुनी भांडी उष्टीवाडी. अरे बाई आहे यार ही. ऐकलं म्या, पण हाय ही अशी आहे आणि म्हणून टिकून हाय जगात. नाही तर हे जग आहे ना जगू द्यायचं नाही. काराला कार करावंच लागतं इथं. हे बघा ताई, राहत नाही म्हणून तुमच्या भल्याचं सांगते. घर जसं त्यांचं आहे तसं तुमचं बी आहे. चुकतो कोण त्यानं घर सोडावं, जो चुकत नाही त्यानं घरात राहावं. मग तो नवरा असो नाही तर बायको असो. मम्मा, मम्मा, हे बघ नल्लू मावशी बोलते ते बरोबर आहे. आपल्याला आता शांत राहून चालणार नाहीये मम्मा. तू एक काम कर, मी आहे ना. मम्मा मी आहे ना तुझ्या बरोबर. चल आपण आज जाऊया. मम्मा चल माझ्या बरोबर, मी आहे तुझ्याबरोबर. रे मम्मा प्लीज रडू नको. आत्तापर्यंत वृंदा लाडात वाढली, पण यापुढे मी तिचे लाड नाही पुरू शकत. प्रेम आहे म्हणून लग्न करण्याचा हट्ट करते ती, पण उद्या मॅरेज लाईफ सुरू होणार. त्यानंतर व्यवहार आडवा येईल.